मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडूज येथील छत्रपती संभाजीराजे चौकाच्या सुशोभीकरणासाठी अंदाजे 50 लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली आहे। वडूज शहरासाठी मंजूर झालेल्या केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2 या 46.67 कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते। खासदार रणजित नाईक निंबाळकर, माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, तहसीलदार बाई माने, भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, जयकुमार शिंदे, सोमनाथ भोसले, भरत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार गोरे म्हणाले, चुकल्याशिवाय माणसांना कळत नाही। आपल्या विरोधात अनेक गडी आले, पण त्यांनी विकासाची भूमिका कधी घेतली नाही। जयकुमारचा पराभव हाच एकमेव त्यांचा अजेंडा असतो। माणसं गोळा करणं त्यांना जमत नाही। दुसऱ्याच्या तयार मोर्चात भाषण करणं हेच त्यांचं काम। खटाव मानच्या मातीचा दुष्काळ कायमस्वरूपी हटवणं हाच आपला अजेंडा आहे। कोणताही प्रश्न सोडवणं हा त्यांचा विषय नाही। तो तेवत ठेवून राजकीय पोळी भाजून घेणं आणि श्रेयासाठी मोर्चा काढणं हेच त्यांचं काम आहे। औंधमध्ये अख्खे मंत्रिमंडळ येत होते, त्यावेळी कोणाला पाणी योजनेची आठवण होत नव्हती। आता औंध परिसरासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीनं 1.5 TMC पाणी मंजूर झाले। त्यावेळी मोर्चे आंदोलनाची नौटंकी सुरू झाली आहे। झाले गेले विसरून जे आले त्यांना बरोबरीने घेऊन काम करणार। त्यांनी नुसत्या बैठकाच घेतल्या। 1 रुपयाचं काम न झाल्यानं काही नगरसेवकांनी आपल्या बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला। शहरातील पतदिव्यांसाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर केलाय। प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात प्रत्येकी 1 कोटींची विकास कामे मंजूर केल्याची घोषणाही त्यांनी केली आहे। भूमिपूजनापुरती कोनशीला मर्यादित होती। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं काम करणारी माणसं आहोत। विकासाचं काम न करणारी लोक मोर्चे आंदोलन करून समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे, असा टोलाही त्यांनी लगावलाय। खासदार रणजित निंबाळकर म्हणाले, कोरोनामुळे खासदार फंडाला मोठी अडचण आली। जयाभाऊ कर्तव्यदक्ष कुटुंब प्रमुख, पुढच्या 5 वर्षात केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी येईल। प्रश्न शिल्लक राहणारे कर्तृत्ववान आमदार म्हणून इतिहासात त्यांची नोंद राहील। काही उणीवा राहिल्या तर डॉक्टर येळगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केल्या जातील। डॉक्टर येळगावकर म्हणाले, आमदार जयकुमार यांचा आणि आपला काही वर्ष संघर्ष झाला। आपण पाण्यासाठी मोठा संघर्ष केला, अनेकांशी जवळीकता केली, पण उपयोग झाला नाही। आयुष्यात कधीही व्यक्तिगत संघर्ष केला नाही। विकासाच्या मुद्द्यावर आमदार गोरे यांच्याशी जवळीकता साधली आहे। यावेळी त्यांनी कोनशीला तोडफोड आंदोलन तसेच गुदगेबंधूंवर नेहमीच्या शैलीत टीका केली आहे। नगराध्यक्ष असो मनीषा काळे यांनी नगरपंचायत इमारत आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावण्याबरोबर चोराबांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। तर मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी योजनेची तांत्रिक माहिती सांगितली। यावेळी नगरसेवक अभय देशमुख, जयवंत पाटील, अनिल गोडसे, सौ बनसोडे यांची मनोगते झाली। कार्यक्रमास नगराध्यक्षा मनीषा काळे, जगताप, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे, प्रदीप शेटे, सचिन माळी, विशाल बागल, सोमनाथ जाधव, अमोल गोडसे, ओंकार चव्हाण, अनिल माळी, सौ राधिका गोडसे, रेखा माळी, स्वप्नाली गोडसे, आरती काळे, रेश्मा बनसोडे, पुष्पलता पाटोळे, रवींद्र काळे, रणजित गोडसे, श्रीकांत काळे, विनायक खाळे, वचन शहा, संभाजी गोडसे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। प्रसाद शंकर जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले। डॉक्टर रोहन गोडसे यांनी आभार मानले। दरम्यान स्वर्गवासी लक्ष्मणराव इनामदार, जेहे कटापूर योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली। या योजनेसाठी 700 कोटींचा निधी मंजूर झालाय। त्याचे लवकरच टेंडर निघणार आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्याचा आपला मानस आहे। या भूमीला हाच फकड्या पाणी देणार आहे, असं आमदारांनी भाषणात सांगितले। तर त्यांना फक्त तलाट्यापासून कलेक्टरपर्यंत गोळा करण्याचं माहिती आहे। ते कुटुंब चालवू शकत नाही, त्यामुळे अनेक लोक सोडून गेले। निवडणुकीवेळी त्यांच्याबरोबर 28 नेते होते, त्यापैकी 8 तरी त्यांच्याबरोबर राहिलेत का? ते मतदारसंघ कसा सांभाळणार, असा टोलाही आमदार गोरे यांनी प्रभाकर देशमुख यांचं नाव न घेता लगावलाय। निवडणूक विधानसभेची असू दे, ती निवडणूक नगरपालिकेची असू दे, निवडणूक खासदारकीची असू दे, पण एखादा मुद्दा घेऊन, या तालुक्याच्या विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढलेली विरोधकांची एक निवडणूक मला दाखवा। माझे पत्रकार बंधू इथं बसलेले आहेत। यांची निवडणूक अशी आहे की जयकुमार गोरेचा पराभव करायचा आहे। का करायचं माहिती नाही, कशासाठी करायचं माहिती नाही। यांचा अजेंडा काय? जयकुमार गोरेचा पराभव करायचा आहे। ही काय निवडणुकीचा अजेंडा असतो का? निवडणुकीत पाणी आणायचं आहे, आमच्या दुष्काळी भागाला पाणी द्यायचंय, आमच्या वडूच्या माता भगिनींना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत नाही, ते पाणी आम्हाला द्यायचंय। वडूज नगरीमध्ये रस्ते नाही, ते रस्ते आम्हाला द्यायचे आहेत। या वडूज शहराचा विकास करायचा आहे। बसायला उठायला आमच्या माता भगिनींना कुठे एखादं ठिकाण नाही, एखादी गार्डन आम्हाला उभी करायची आहे। याच्यासाठी हा निवडणुकीचा मुद्दा घेऊन कधी वाद झाले, विवाद झाले, मोर्चा झाला, आंदोलन झालं नाही। यांचा अजेंडा छातीपातीत युद्ध लावायचं, भांडण लावायचं आणि स्वतःचं राजकारण कुठं करता येते का याच्या पलीकडचा यांचा अजेंडाच नाही।
तयार मुद्दे घ्यायचे, मुद्द्यात येऊन भाषण करायचं, जसं परवा केलं. जेव्हा जेव्हा मोर्चा तयार मुद्दा असतो तेव्हा जाऊन भाषण करायचं, ह्याच्या पलीकडे यांचा उद्योग नाही. अशा माणसांसोबत डॉक्टर साहेब जाऊन काय होणार आहे? त्यामुळं तुम्ही एकटेच नाही डॉक्टर साहेब, 28 नेत्यातलं 8 गडीबी राहिलं नाहीत, म्हणजे बघा कसलं औषध असेल ते. तर त्या विषयावर न जाता मग मुद्द्यावर आपण डॉक्टर साहेब माझ्यासोबत आले. अनेकांना वाटतं कसं काय दोघांचं जमलं. आमचं युद्ध तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पातळीच्या खाली काय सगळंच आमचं झालं होतं. पण तरी पण डॉक्टर साहेबांनी भूमिका घेतली, सांगितलं की जयकुमारजी की तुम्ही पाण्यासाठी संघर्ष करता आणि ह्या संघर्षात मला तुमच्यासोबत काम करायचं आहे, आपण दोघं मिळून काम करू. ही भूमिका डॉक्टरांनी स्वतःहून घेतली आणि आम्ही दोघांनी एकत्र काम करायचा निर्णय घेतला. आणि मलाही त्याचा आनंद आहे डॉक्टर साहेब. शेवटी आपला भूमिका आपली एक आहे, या मातीचा दुष्काळ हटला पाहिजे ही भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनं आम्ही दोघं एकत्र आलो. आजच्या स्टेजवर ते उपस्थित आहेत. आमच्या वडूज नगरीच्या नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देईन. तशी ही बिचारी हुशार आहे, तिला माहिती आहे आपल्या गावाचं भलं कुठं आहे. फार वेळ वाया घालवला नाही, कारण संधी आपल्याला एवढीशी 2.5 वर्षाची आणि 6 महिने झाल्यावरच राजीनामा द्या म्हणून सांगायला लागले. काम तर काहीच झालं नव्हतं. बिचारी म्हणली भाऊ माझं इतिहासात नाव काळ्या यादीत लिहिलं जाईल की ही नगराध्यक्ष होती आणि काहीच करू शकली नाही. भाऊ मला माझ्या कारकिर्दीत मला काहीतरी करायचं आहे, मला तुमच्यासोबत यायचं आहे, या गावाचा विकास करायचा आहे. आणि भूमिका त्या विचारांनी घेतली आणि सोबत आली आणि या भूमिकेतनं आम्ही काम करायचा निर्णय घेतला. अनेक लोक आहेत तिथं, अनेकांना म्हटलं की असं कसं झालं. अरे ती माझीच आहे बाबा, तिकडे होती तर माझ्या संपर्कात होती. भाऊ इथं नाही जमलं तर मी आहेच, तुमची चिंता नका करू. तर कायम या सगळ्या प्रक्रियेचा भाग होता. मी सांगितलं ताई तुम्ही होत असाल तर तुम्ही, त्यांच्या मिस्टरांना सांगितलं तुम्ही तिथं होत असाल तर व्हा. या गावाच्या विकासाचं कधीतरी संधी मिळते, ते संधीचं सोनं आपण करा. तर भूमिका घेतली, त्याही सोबत आहेत, त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करेन. आमचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. धनंजय तसा नशीबवान तालुकाध्यक्ष आहे. एखादा तालुकाध्यक्ष असताना 2-2 वेळा आमदार एखादा आपल्या पक्षात. मोदीजी यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून आपल्याला आज 46 कोटी 67 लाख एवढ्या रकमेची पाणी पुरवठा योजना आज आपल्या वडू शहरासाठी आलेली आहे. त्याचं सगळं श्रेय जातं आपल्या भाऊंना. आता आपण बघतोय की आता आपल्या वडूजमध्ये 6-7 दिवस पाणी येत नाही. एवढी पाण्याची वणवण होती की 20 वर्षापूर्वीची जुनी पाईपलाईन आहे, आज इथं फुटली, उद्या तिथं मोठ्याचा घोटाळा झाला. हे सगळे प्रकार आपल्या संपूर्ण वडूज गावासाठी एकदम त्रासदायक होत आहे. परंतु 6 ते 7 महिन्यात ह्या योजनेचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर आपल्या वडूजकरांसाठी रोज दिवसाड किमान रोज पाणी उपलब्ध होईल, भरपूर मुबलक असं पाणी उपलब्ध होईल. भाऊ आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर नगरपंचायतीचा कार्यभार सुरू झाला त्यावेळेस मी राष्ट्रवादीत होते. त्यानंतर 6 महिने नुसती आश्वासने देण्यात आली, हे काम होईल ते काम होईल. मुंबईला 1-2 वेळा निघण्यात आलं, आपल्याला पाणी योजना मॅडम तुमच्या हस्ते पाणी योजनेचा नारळ फोडण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं. परंतु फक्त आश्वासन, दुसरं काहीच झालं नाही. त्यानंतर वरती सरकारमध्ये सत्ता बदल झाली, त्यानंतर भाऊंच्या विचारधारांशी जुळवून घेण्याचं मी ठरवलं. आणि ज्यावेळेस मी भाऊंकडे गेले सुरुवातीला पहिल्यांदा, त्यावेळेस भाऊंनी मला सांगितलं, मी काहीच बोलले नाही. भाऊंनी सांगितलं ताई 2.5 वर्ष तुम्हीच नगराध्यक्ष आहात, त्याची तुम्ही काही काळजी करू नका. आणि त्यानंतर ज्यावेळेस मी भाऊंना सांगितलं की भाऊ 6 महिने झालं कुठलंच काम झालं नाही, वडूचा पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे, तो पहिला सोडवला गेला पाहिजे आणि माझ्या कार्यकाळात तो प्रश्न सोडवला गेला पाहिजे एवढी माझी इच्छा आहे. भाऊ म्हणले मॅडम माझा शब्द आहे तुम्हाला की तुमच्या काळातच नारळच काय पण पाणी पुरवठा योजना देखील पूर्ण होईल आणि भाऊनी तो शब्द पाळला. त्यामुळे सर्वप्रथम भाऊंना मी खूप खूप धन्यवाद देते. खटावमानमध्ये पाणी आणणं हे मी ज्यावेळी खटाव तालुक्यात आलो 80 साली, त्यावेळी
एक निर्णय घेतला आणि सातारा शहरामध्ये जे निवृत्त अभियंता मंडळ आहे त्यांच्या काळामध्ये या जिल्ह्याच्या योजना झाल्या, या निवृत्त अभियंता मंडळाशी माझे संबंध आले. त्यांचे जे प्रमुख जांभळे साहेब होते ते आमच्या मायनीचे जावई होते. कोयना कुरमोडी इनामदार साहेब इथे होते दररोजचे. हे सगळ्यांच्या समवेत अनेक वेळा बसून या तालुक्यामध्ये गव्हाण खटावमध्ये पाणी कसं येईल अशा तऱ्हेच्या काही मी सूचना घेतल्या आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो. काही प्रमाणात त्याला यश आलं. म्हणजे त्या योजना कागदावर आल्या, काही ना थोडाफार निधी मिळाला. जे गटापूरचं कामही सुरू झालं. परंतु दुर्दैव असं की जे गटापूरची मशिनरी वर्धनगड घाटात एकदम अजितदादांनी नेली तिकडे जाण्याची रसायला. मी आणि खाडे भाऊ त्यावेळी आता जे कामगार मंत्री आहेत ते आमदार होतो. विधान भवनाच्या पायरीवर आम्ही 3 दिवस अन्न पाणी त्याग करून उपोषण केलं. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.